हर हर महादेव. दीक्षा किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. कसे आहात तुम्ही? मस्त आहात ना? आज बनवणार आहोत आपण करंजीचं सारण. 1 वाटी रवा घेतला आहे, 1 वाटी खोबरं घेतलं आहे, 2 वाट्या घेतलं होतं ते बारीक असं खिसून घेतलं. ती पूड घेतली आहे, मिक्सरमधून काढून घेतली साखर टाकून, त्यामुळे ती घेतले. थोडेसे बदाम घेतले बारीक असे कुटून घेतले, काजू असे बारीक. कढई ठेवली, ती कढईमध्ये आपण तूप टाकून घेऊ 1 चमचाभर. ते आपण चमचाभर तूप टाकून घेतले रवा भाजण्यासाठी. तूप छान गरम झालं होतं, आपण रवा भाजून घेऊया. भाजताना गॅस बारीक ठेवायचा आहे. रवा छान परतत राहायचा आहे, गॅस बारीक ठेवायचा. भाजताना बारीक गॅस केला ना थोडासा वेळ जास्त लागेल, पण रवा छान खरपूस भाजायचा, म्हणजे करंजी खूप छान लागते. ठेवला ना तर रवा हा एकच साईड होईल पूर्ण, दुसरी वरची साईड तशीच राहील आणि जळून जाईल. त्याच्यामुळे बारीक गॅसवरच भाजायचा रवा. छान असं आपण भाजून घेतलाय बघा, किती छान ब्राऊन कलर झालाय. आता आपण हे परातीत किंवा ताटात काढून घेऊया. असं परातीत काढून घेतलेलं खोबरं आहे ते पण भाजून घेऊया. गॅस बारीक ठेवायचा. भाजताना गॅस बारीक ठेवायचा, कारण खोबरं हे लवकर कढईला लागतं. आपण जर कच्चं खोबरं टाकलं असतं तर करंजीला जर जास्त दिवस झाले तर खोबऱ्याचा वास येतो. खोबरं हे भाजून टाकूया. छान भाजून घ्यायचं ब्राऊन होसर. भाजताना तूप वगैरे काही घालायचं नाही. आपण जर जास्त दिवस करंज्या ठेवल्या तर तूप राहिलं त्यात तर त्याचा पण वास येतो, म्हणून खोबरं भाजताना तूप घालायचं नाही. सारखं परतत राहायचं आहे. खोबरं आपण भाजून घेतलं, बघू शकता किती छान कलर झाला आपल्या खोबऱ्याचा. काढून घेऊया. भाजून घेतलेलं खोबरं आणि रवा, त्यात वेलची पूड ॲड करते, काजू ॲड करते. असं एकजीव करून घेऊया आणि मिश्रण थंड होऊ देऊ. मग वरतून मिश्रण थंड झाल्यावर आपण साखर घालूया. मिश्रण थंड झालं, आपण आता त्यात साखर ॲड करून घेऊया. साखर टाकून घेतली आहे. साखर आपण थंड झाल्यावर टाकलेली आहे, कारण साखर वितळते ना, म्हणून. आता त्याला एकजीव करून घेऊ आपण छान. करंजीचं सारण हे तयार झाले आपलं. तुम्ही असं सारण करून बघा, खाऊन बघा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.